हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी एका माझ्या ब्लाऊज पीसवरती वर्क केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा। तर हा बॅक नेक आहे ते बघू शकता अशा प्रकारे, आणि त्याचबरोबर ना हा आपण हे स्लीव्जवरती वर्क केलेलं आहे अशा प्रकारे। हे पूर्ण स्लीव्जवरती असं भरून असं छान दिसेल, हे तुम्ही बघू शकता असं दिसते हे अशा प्रकारे। तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते की ह्यामध्ये मी आपलं साहित्य मी वापरलेलं आहे, थोडक्यात हे दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता की इथे मी घेतलेली आहे जरी थ्रेडच्या 2 लाईन घेतलेल्या आहे साईडने। त्यानंतर इथे मी शुगर बीड्स घेतलेले आहे, त्यानंतर मी स्टोन चेन आणि शुगर बीड्स अशा 3 लाईन हे कंप्लीट केल्या। त्यानंतर 4 नंबरचे मणी, त्यानंतर आहे शुगर बीड्स म्हणजे 3 शुगर बीड्स, एक स्टोन चेन आहे आणि एक आपला 4 नंबरचे मणी, असे मी इथे लाईन एक बॉर्डर आपण तयार करून घेतलेली आहे गोल राऊंडमध्ये। त्या साईडला इथे मी बुट्टी घेतलेली आहे। तर बुट्टीला तुम्ही बघू शकता हा जो मधला स्टोन दिसतोय तुम्हाला, तो स्टोनला कॅपचा स्टोन असं म्हणतात। त्याच्या बाजूने मी शुगर बीटची लाईन घेतलेली आहे, 3 नंबरचा मणी आणि एक शुगर बीट्स असं इथे टाकलेलं आहे। ही सुंदर अशी बुट्टी आपली तयार झालेली आहे, बघू शकता। स्लीव्जला आपण सेम बॉर्डर घेतलेली आहे आणि हे सुद्धा गोल राऊंड सेमच आहे, फक्त इथे जे आहे ते मी जरी थ्रेडची लाईन अशी सरळ तिथे मारून घेतली आहे। मध्ये मध्ये अशा आपल्या बुट्ट्या दिलेल्या आहे। तर हे सगळे मणी आणि हे अशा प्रकारे वापरलेले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे सुद्धा सांगा, आणि त्यानंतर भेटूया अशाच एका नवीन डिझाईनसोबत। आणि हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटते अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।